ज्यादा शेल्टर माझे हे तर वळले वळले माझं रोज नाही अरे खातात रे बाबा गेला का इकडून येऊ नका बाबा वर्ष बसलो रे बँड याच्या पुढील सामना नागेश्वर आणि गणतांडा. ओ सर साईडला ओ पंच ओ फिरतराव लागलेला सामना डोंगर शेळकी आणि सेलू. ओ सर आणि हा ओ पंच साईडला वन जरा डोंगर शेळकीचा खेळाडू अतिशय चांगले आणि सुंदर असे ओ सर आपल्या संघासाठी काय करतोय तू आणि हा पुन्हा घेता परतलाय आणि पुन्हा एकदा 11 नंबरचा भव्य संघासाठी काय करतोय अतिशय चतुर आणि चांगले घेताना दिसतोय हा बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. ओ पंच जरा साईड लावा ना आणि हा त्या करण्याचा प्रयत्न पण आहे यशस्वी ठरलेला आहे. सर किती गुण 1 गुण सापडत नाही अतिशय चांगली चढाई आणि हा पुन्हा एकदा ओ पंच नंबरचा खेळाडू डोंगर शेळकी ओ ग्रीन शर्ट चढाई करताना ओ जरा साईड लावा जरा मागवा ना यार जरा माग झालं काय व्हायला अतिशय आणि आज 1 गुण घेऊन परतला. अतिशय चुकीचा असा निर्णय सेलू संघाकडून चुकीचा टॅकल करण्यात आला आणि हा रेड कलरच्या जर्सी मध्ये 11 नंबरचा खेळाडू सेलूचा पुन्हा एकदा 1 गुण घेऊन परतलाय. अतिशय चांगली अशी चढाई 1 गुण सेलू आणि हा 1 नंबरचा खेळाडू ओ सर जरा बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अतिशय चांगली चढाई तिकडे एक जण फिरत राहा मग तसा विषय नाही फिरत राहतो आणि हा गुंड घेता परतलाय. पुन्हा एकदा परभणी नावाची जर्सी घालून 11 नंबरचा खेळाडू सेलूचा खेळाडू अतिशय चांगली चढाई करतोय. मागच्या 2 चढाईमध्ये 2 गुण घेऊन परतलाय. बघूया या चढाईमध्ये काय करतोय तो. वा 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 1 गुण गडबड करू नका. पंचांचा निर्णय अंतिम आहे. खेळाडूंनी खेळाडू वतीने खेळ खेळावा. तोंड बघल का कोणाला मारले बघा बरं नाही तर युट्यूब मध्ये बेजारी करून बघा. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल खेळायचं, ओरिजिनल दाखवायचं. कसं असं नाक करते काय यावंच लागतंय कंड्यावर दरवर्षी नागपंचमीला. असंच बक्षीस खेळायचं, नादच नाही करायचं पाहुणं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडू पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूने खेळाडू वतीने खेळ खेळावा आणि हा पुन्हा एकदा 1 नंबरचा खेळाडू डोंगर शेळकीचा बंगालच्या संघासाठी काय करतोय. पंचांचा निर्णय योग्य पद्धतीने द्यावे जेणेकरून कोणत्याही खेळाडूवर अन्याय नाही झाला पाहिजे. सरिता गुण सांगा.
तीन डोंगर शेळकी, किती? तीन शेलू, डोंगर शेळकी एक. ओके. आणि आता 8 नंबरचा खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारची पकड इथं सेलू संघाकडून बघण्यात येत आहे. आणि हा पुन्हा एकदा सेलूचा रेडर बघू, आपला 5 नंबरचा रेडर आहे. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. लाईन अंपायर, लाईन अंपायरने खेळाडूवर व्यवस्थित लक्ष द्यावे. आणि 7 नंबरचा खेळाडू डोंगर शाळेचा बघूया आपल्या संघाला किती साथ देतो. अतिशय चांगली चढ हो 5000 साईड लावा ना. सेलू संघाच्या मैदानावर. आणि हा गुण न घेता परत नाही. हा आला परत एकदा रेड टायगर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 2 डिफेंडर, 1 रेडर. जमलं नाही. 7 जण होते तेव्हा घेऊन गेला, दोघात नेला पट्ट्या. आणि हा 4 नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढील संघ आणि हा पुन्हा एकदा सेलू संघाचा खेळाडू 3 आणि सुपर टॅकल झालेले आहे. एकच गुण भेटल. माझ्या बोलण्यावर लक्ष देऊ नका, मी असंच आहे चाबरा. आणि हा डोंगर शेळकीचा खेळाडू हो पंच थोडं तरी साईड लावा ना. काय करतोय. फेकून छान वाटेल. अतिशय चांगली अशी चढाई. अरे हिचं हे काय डोंगर काढायचं. आपल्या संघासाठी महत्वाची परिस्थिती डोंगर शेळकीच्या संघावर. इकडलं प्रॉपर निघाल. आणि हा गुण न घेता परत जाईल. आजच्या या सुवर्ण क्षणी मला माझ्या मित्राची आठवण येते. सुरेश जानकर डॉक्टर कुठं असतील तर लवकरात लवकर माईक कडे यावे. कमिटीकडून तुम्हाला 11 रुपये देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. डोंगर शेळकी संघाकडून परत डोंगर शेळकी आपला ऋतुबा जमवत आहे सेलू संघावर. आणि हा डोंगर शेळकीचा खेळाडू 33 नंबरचा खेळाडू किरण नावाची जर्सी बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अतिशय चांगली अशी चढाई सेलू या संघाच्या मैदानावरती. चव्हाण यांच्याकडून पुढल्या वर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन आहे. पंचमी 2026 महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन आहे. त्या धन्यवाद. असंच प्रेम, असंच साथ, अशीच कृपा या कमिटीवर तुम्ही सर्वांनी करावी.
अजून कोणाला महाप्रसाद एम्पायर कसा इतका मला पुढील संघ गन्ना तांडा वर्सेस नांदेड. सॉरी जाधव सर. जाधव सर एका टीमाचे नाव सांगा. पुढील संघ हो सर जरा इकडं आवाज सर. अहो सर थोडं साईडला आणा, थोडं मागे झालं तरी अजून एक महत्वाची सूचना. दरवर्षीप्रमाणे पंचमीच्या आदल्या दिवशी एकदम उद्याची येऊन बसताना माझ्या बोकांनी पुकारून फक्त 5 मिनिट झाले तरी एक अन्नदाता तयार झाला. 5 डोंगर शेळकी 6 सेलू. अतिशय चांगला सामना अतितटीचा सामना या ठिकाणी बघायला भेटतोय. डोंगर शेळकी 5 गुण तसेच सेलू संघ 6 गुण. सेलू संघ एक गुणाच्या आघाडीने चढाई करतोय. आणि हा 10 नंबरचा खेळाडू सेलूचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अतिशय चांगलीशी चढाई. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. आणि हा टच करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली चतुर चढाई अशी बघायला भेटते. आणि हा गुण न घेता परतला. बोनस गुण. आणि हा परत एकदा 33 नंबरचा डोंगर शेळकीचा खेळाडू सेलू संघाच्या मैदानावर चढाई करताना दिसतोय. सुपर टॅकलचा चान्स. एक गलती सब पे भारी. आणि हा गुण न घेता परतलाय. अशाच प्रकारे माझ्या शब्दाला मान ठेवून जाधव सर माईकडे उपस्थित होत आहेत. पुढील संघ अतिशय रोमांचक असा सामना आपल्याला सगळ्याला बघायला भेटणार आहे. गन्ना तांडा वर्सेस केसू तांडा. दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानावर यावे. खूप वेळ झाला मी काही बोललो नाही. मला बोलायची खूप इच्छा होत आहे. दोन्ही संघांनी मैदानावर यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. आतुरतेने मी तुमची वाट बघतो. दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानावर हजर राहायचंय. राष्ट्रीय स्तरावर खेळलेले दोन्ही संघ केसू तांडा वर्सेस गन्ना तांडा. बघू पुढचा असा रोमांचक असा सामना. नागेश्वर संघ चुनाबिना साईडला लागून किट घालून मैदानावर यावे. आणि नागेश्वर संघाचे कप्तान आदरणीय माननीय अंबादास भाऊ चव्हाण. आपण आपली टीम घेऊन मैदानावर हजर राहायचंय. काल खेळता हुकला आपला खेळ पण आज दाखवू आपण. मला खेळू नका अंबादास भाऊ.
गंगा तांडाचा संघ मैदानाजवळ हजर झालेला दिसतोय. नागेश्वर संघ लवकरात लवकर मैदानावर यावे. आणि हा 1 नंबरचा खेळाडू डोंगर शेळकीचा गुण न घेता परतलाय. परत हा 2 नंबरचा खेळाडू सेलू संघाकडून आपल्या संघासाठी चढाई करताना दिसतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अतिशय चांगली अशी चढाई. फक्त बोलायचं नाही, पंच आहेत. शाबास पट्ट्या, बोलू नका. पंच आहे तिथं. खेळाडूने खेळावरतीने खेळ खेळा. हा 33 नंबरचा खेळाडू सुपर टॅकल ऑन, पण कुणी एकच कुणी करत नाही. अशा प्रकारे आपला पंच कमिटी अतिशय चांगल्या प्रकारे काम करताना दिसतंय. आपले कांबळे सर, गावंडे सर आणि पुरी सर अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेतात आणि इथून पुढे पण घेते. तरी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण आपला किमती वेळ देऊन आमच्यासाठी इथे हजर राहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण 2 दिवसापासून सामना घेत आहेत, पण अजून पण कोणाला अशी संधी दिली नाही की कोणी ऑब्जेक्शन घेतील तुमच्यावर. तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अशी साथ तुम्हाला तुमची आम्हाला दरवर्षी राहू द्या. आणि हा 1 नंबरचा खेळाडू अतिशय चांगली चढाई. तसंच नागपंचमी निमित्त व कबड्डीच्या खुल्या सामन्या निमित्त समजा 4 लीड पडली जास्त नाही. 10 गंगा खेळकी 6-7 रे 6-7 मायले एम्पायर पहिले. आणि हा सेलू संघाचा मैदानावर चढाई संघासाठी पाय करतो. अतिशय चांगली अशी चढाई. हात नव्हता लावला 2.2 आणा पाहिजे होते काढताना. शिवली नव्हती बरं. शिवली नाही तर शिवली. दोन पॉइंट आहे. 2-2 एवढ्या मोठ्याला बाहेर काढले. 33 नंबरचा खेळाडू डोंगर शेळकीचा बघू आपल्या संघासाठी काय करतोय. अतिशय चांगली अशी चढाई. असा खेळ बघायला भेटतो आपल्याला. आणि हा घेता
आणि अजून न घेता परत नाही परत 11 नंबरचा खेळाडू सर जरा मागवा सेलू सर थोडं साईडला अतिशय चले अतिशय चांगली अशी चढाई अवघड झाली की आणि हा ग्रीन कार्ड देण्यात आलेला आहे खेळाडूने खेळाडूवरतीनं खेळ खेळावा अन्यथा आपल्याला बाद करण्यात येईल सांगण्यात आहे आणि हा पुन्हा एकदा 33 नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय मन बाहेर काढले रे अतिशय चांगली अशी चढाई पुढील संघ गणा तांडा वर्सेस केसू तांडा लवकरात लवकर मैदानावर हजर व्हायचंय पुढील संघ सर जरा मागवा ना सर थोडं साईड कुणा का येंगा येंगा लास्ट 2 मिनिट्स गणेश दादा बोनस पॉइंट बोनस नाही ते बघा रेसवर आहे ऐका नाही देखो रे बघा सब जण बोनस नाही इकडून चांगलं लावायला ते हनुमंत पुणाजी जाधव कर्मचारी हो 75 साईडला अरे काय मायला रो बोलवलेला आहे आपल्या सत्कारासाठी पंच कमिटीने आपल्याला स्टेजवर बोलवलं आहे फक्त आपण लवकरात लवकर इकडे यावे आणि 10 नंबरचा खेळाडू रायडर बघूया आपल्या संघासाठी काय करतोय रायडर प्लस कोच अतिशय चांगली अशी चढाई बोलायची गरज नाही पाहिलंच नाही मी अंपायर मध्ये फेकून ग्रीन शर्ट अरे कसं इतकं मार हाटेल असं जरा प्यार से बोलना पड़ेगा काला बोलायला पण गरज नाही बोलायची पॉईंट भेटला बस झालं मी रडतो बाबा चांगलं खेळा काम करा आता ते काय बघणार आहे का
बापू हे असा कसं हो ते महाराज नाही की देवगाला पण बोलायला मारलंच नाही पोरानं मारलंच नाही त्या पोरला हे सगळे आकर्षित आहे त्यांचे अंपायर खेळायला येतो राली चिवटून भारताला येऊन रेट देणार डबल रेट मध्ये पण भेटायला चुकून पण लागला चुकून पण लागलं झालं तुम्ही फक्त ध्यान करा फक्त नाही त्याला सोडून द्या बाहेर यावं युट्यूबवरच्या समोर अहो त्या पोरानं मारलंच नाही गुजरात ते मारलंच नाही त्या पोरानं साहेब अरे 30 मिनिटाचा व्हिडिओ व्हायला रे लवकर वापरते कोण बोलते असायच्यात खरं कोण बोलते खरं असायच्यात तू विचार कर की लॉबीला गेले ना त्याच्यामुळे पंचांची मीटिंग अतिशय गंभीर तिकडे आमचा कल्स काढायला व्हिडिओ देत नाही दादा त्यानं मारलंच नाही होत्या पोरानं मित्र एका मॅच मध्ये चला मित्रांनो डबल रेट भेटले गंभीरपणे समजे पंच एका जागेवर होऊन सुद्धा काय करू शकले नाही बॅलन्स करायला लागले समोर घेऊन नाही सर त्या पोरानं मारलं नाही त्या पोरला भाई बसा कोच पदार्थ आलं तर साईडला पलीकडे चला गंभीरपणे झाला एक पण असा मॅच व्हायला सापा उचल बरं कसं उचललं तसं काय करतोय आणि हा पुन्हा घेता परत नाही एकदा आउट झालं ना भाऊ लई ओरड अंपायर जरा मागवा आउट झाला लई त्याचं नाव काय रे सापा त्याचं नाव काय
हँडल भारी मारता येईल पाऊस दिला कधी अशा प्रकारे टाय मॅच झालेला आहे. आपल्याला संध्याकाळला 5 ओव्हरचा मॅच लवकरात लवकर दाखवण्यात येईल.